दररोज तीच भाजी खाऊन कंटाळा आला तर मग काहीतरी गावरान आणि झटपट बनवायचं. चला तर मग आज बनवूया अगदी कमी साहित्यामध्ये अतिशय चवदार कटोळीची भाजी. पावसाळी भाजी, रानभाजी. चला बघूया आज अगदी सोप्या पद्धतीने. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तुमचं स्वागत आहे ठोसर किचनमध्ये. चला बघूया कशी बनते मी ही भाजी. अगदी सोपी पद्धत. अगोदर मी पाण्याने स्वच्छ धुतले 2-3 पाण्याने आणि कापडावर पुसून 2-3 पाण्यानं धुतल्यानंतर आपण आता त्याला चिरूया. बारीक चिरायचं मस्त, म्हणजे भाजी अजून चव येते त्याला. बिया काहीच नाही ठेवायच्या. कवडे असेल तर बिया काढायचे नाही, तशीच भाजी करायची. आता अशा पद्धतीने मी सर्व चिरून घेते. आता सर्व चिरले. आता टमाटर पण बारीक चिरायचं. कांदा पण बारीक चिरायचा. सर्व आता मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण सर्व बारीक चिरायचं. आता त्याच्यामध्ये तेल, जिरं, मोहरी, कांदा, मिरची आणि कढीपत्ता टाकायचा. चांगला फ्राय करायचा. आता कांदा आपण फ्राय केला तर लसूण कांडू खलबत्त्यामध्ये असं जाडसर कांडायचा, तो पण टाकायचा. वरून टमाटे टाकायचे. आता याला 5 मिनटं चांगलं शिजवायचं. आता 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा. काश्मीरी लाल मिरची टाकायची. कमी जास्त करू शकता तुम्ही तिखट. वरून आता कटोळे टाकायचे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे नाव आहेत या भाजीला, रानभाजीला. आता याला चांगलं 4-5 मिनटं फ्राय करायचं. कमी गॅसवर फ्राय करायचं. वरून आता थोडं मीठ टाकायचं, कोथिंबीर. आता याला चांगलं वाफेवर शिजवायचं. त्याच्यावर झाकण ठेवायचं. 10-15 मिनटं चांगलं शिजवायचं. अशी शिजली आपली भाजी. ही भाजी एकदम चविष्ट लागते आणि सर्वांना आवडणारी भाजी आहे, पावसाळी रानभाजी. कशी वाटली नक्कीच सांगा. एकदा तुम्ही पण ट्राय करा या पद्धतीने. अगदी साधी सोपी पद्धत. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.